नमस्कार मंडळी, पब्लिक कट्टा चर्चा तर होणारच या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आधुनिकतेच्या गर्दीत राहूनही निसर्गाशी आणि साधेपणाशी जोडून ठेवलं। त्यांचं नाव आहे डॉक्टर हेमा साने। वनस्पती शास्त्राच्या एन्सायक्लोपीडिया म्हणून त्यांची ओळख। त्या नुकत्याच वयाच्या 85व्या वर्षी हे जग सोडून गेले, पण त्यांच्या जगण्यानं आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात। त्यांचा जन्म 13 मार्च 1940 रोजी झाला। त्यांनी वनस्पती शास्त्रात MSc आणि PhD देखील केली। नुसतंच शिक्षणच नाही तर भारतीय विद्याशास्त्रातही त्यांनी MA आणि MPhil पर्यंत मजल मारली होती। शिक्षणाचा हा प्रवास त्यांना पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रमुख पदापर्यंत घेऊन गेला। त्यांची नोकरी त्यांच्या आयुष्यातील एक भाग होता, पण त्यांचा खरा परिचय होता त्यांची जीवनशैली। तुम्ही विचार करा, आजच्या काळात आपल्याला वीज, टीव्ही, फ्रीज, मोबाईल याशिवाय एका क्षणासाठीही राहता येणार नाही, पण डॉक्टर हेमा साने यांनी 1960 पासून कधीही विजेचा वापर केला नाही। पुण्याच्या बुधवार पेठेत शहराच्या मध्यवस्तीत त्या एका जुन्या वाड्यात राहत होत्या। त्यांच्या घरात ना लाईट, ना टीव्ही, ना फ्रीज, ना मिक्सर, कोणतीही आधुनिक सुविधा नव्हती। तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की असं कसं शक्य आहे, पण त्यांनी कधीही विजेची गरज त्यांना भासलीच नाही। भेटायला येणारे लोक जेव्हा त्यांना विचारायचे की तुम्ही विजेशिवाय कसं जगता, तेव्हा त्या त्यांना उलट विचारायच्या, तुम्ही विजेबरोबर कसं जगता। त्यांच्यासाठी हे सगळं अगदी स्वाभाविक होतं। दिवसाच्या प्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या उजेडात त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं। याच परिस्थितीत त्यांनी वनस्पती शास्त्र, पर्यावरण, इतिहास आणि इतर अनेक विषयांवर 30हून अधिक पुस्तकं लिहिली। त्यांची ओळख फक्त एक वनस्पती शास्त्रज्ञ म्हणून नव्हती, तर एक वेगळं जीवन जगणाऱ्या शहरी महिला म्हणून होती। त्यांचं घर म्हणजे 4 भिंती नव्हत्या, तिथे त्यांच्यासोबत 4 मांजरे, एक मुंगूस, एक घुबड आणि असे अनेक पक्षी राहत होते। तेच त्यांचं कुटुंब होतं। शहराच्या मध्यभागी राहूनही त्यांनी निसर्ग त्यांच्यापासून वेगळा होऊ दिला नाही। अनेक लोक त्यांना त्यांची जागा विकण्याचा सल्ला द्यायचे, पण त्या म्हणायच्या, मी ही जागा विकली तर या झाडांचं, या पक्ष्यांचं काय होईल। त्यांच्यासाठी हे झाड, पक्षी, प्राणी किंवा वनस्पती नव्हते, तर त्यांचे ते मित्र होते। त्यांच्या सोबतच त्यांना राहायचं होतं। नोकरीच्या शेवटच्या 10 वर्षात त्या लुणा वापरायच्या, पण त्यानंतर त्या पायी फिरायच्या। त्यांच्या घरात नळ नव्हता, त्यांनी विहिरीतील पाण्याचाच वापर केला। त्यांच्याकडे फोनही नव्हता, तरीही त्यांनी जगाशी नातं तोडलं नाही। त्यांनी आपले ज्ञान आणि अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले। हिरवे मित्र, पुणे परिसरातील दुर्मिळ वृक्ष, बुद्ध परंपरा आणि बोधी वृक्ष यासारखी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली। त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना PhD साठी देखील मार्गदर्शन केलं। डॉक्टर हेमा साने यांच्या निधनानं पुण्याच्या बुधवार पेठेत एक मोठी पोकळी निर्माण झाली। आजच्या काळात जिथे प्रत्येक जण आधुनिक सुविधांच्या मागे धावतोय, तिथे त्यांनी साधेपणा आणि निसर्गाशी जोडलेलं जीवन जगून एक आदर्श घालून दिला। त्यांची ही ओळख, जीवनशैली आपल्याला आठवण करून देते की खरंच सुख आणि समाधान हे गोष्टींमध्ये किंवा सुविधांमध्ये नसतं, तर ते आपल्या सभोवतालच्या निसर्गात आणि साधेपणात असतं। त्यांच्या निधनानं एका युगाचा अंत झालाय, पण त्यांचं जीवन आजही आपल्याला प्रेरणा देत राहील। मंडळी, डॉक्टर हेमा साने यांचं आयुष्य हे फक्त एक जीवन चरित्र नव्हतं, तर ते एक तत्वज्ञान होतं। आजच्या आपल्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात जिथे प्रत्येक जण जास्त मिळवण्यासाठी आणि जास्त सुविधा गोळा करण्यासाठी धडपडत आहे, तिथे डॉक्टर साने यांनी एक वेगळाच मार्ग स्वीकारला। तो होता साधेपणाचा आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा। त्यांची ही निवड केवळ एक व्यक्तिगत निवड नव्हती, तर ती आजच्या आधुनिक समाजावर एक प्रश्नचिन्ह होती। आपण विचार करतो की आपल्याकडे वीज, टीव्ही, फ्रीज, AC असल्याशिवाय जीवन शक्य नाही, पण त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की या सर्व गोष्टींशिवाय आपण एक परिपूर्ण, आनंदी आणि ज्ञानपूर्ण जीवन जगू शकतो। त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही केलं ते फक्त त्यांच्या सोयीसाठी नव्हतं, ते होतं निसर्गाप्रती असलेले त्यांची निष्ठा। त्यांच्या वाड्यात राहणारे पक्षी, प्राणी हे केवळ सोबत नव्हते, ते त्यांचं कुटुंब होतं। त्यांची काळजी घेणं हे त्यांचं कर्तव्य होतं। ही जागा विकली तर त्या झाडांचं काय होईल, हा त्यांचा प्रश्न त्यांच्या स्वार्थापलीकडची विचारसरणी दर्शवतो।
एकीकडे आपण ग्लोबल वॉर्मिंग आणि पर्यावरणाच्या समस्याबद्दल बोलतो आणि दुसरीकडे आपण स्वतःच्या सोयीसाठी निसर्गाचा नाश करतो। डॉक्टर हेमा साने यांनी या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधलं। त्यांनी नुसती पर्यावरणाची गोष्ट केली नाही तर ते जगून दाखवले। त्यांचं जीवन हे केवळ बोलून दाखवलेल्या विचारांपेक्षा खूप मोठं होतं। त्यांनी लिहिलेली 30हून अधिक पुस्तकं ही केवळ ज्ञानाची भंडार नव्हती तर त्यांच्या जीवनाचे अनुभव होते। कंदिलाच्या प्रकाशात दिवसाच्या उजेडात त्यांनी ज्ञानार्जन केलंय आणि ते इतरांना दिलंय। एका छोट्या घरात कोणत्याही आधुनिक सुविधांशिवाय त्यांनी जे ज्ञान मिळवलं ते लाखो रुपयांच्या सुविधा असलेल्या घरांमध्येही मिळवणं कठीण आहे। कारण ज्ञानासाठी सुविधांची नाही तर इच्छाशक्तीची आणि एकाग्रतेची गरज असते। आज त्यांची जागा रिकामी झाली। पुण्यासारख्या आधुनिक शहरात जिथे प्रत्येक जण विकासाच्या मागे धावतोय तिथे त्यांच्यासारखं जगणारी व्यक्ती शोधणं कठीण आहे। त्यांच्या निधनानं एका युगाचा अंत झालाय, एका अशा युगाचा जिथे माणूस आणि निसर्ग यांच्यात कोणताही भेद नव्हता, एका अशा युगाचा जिथे समाधान पैशात नाही तर साधेपणात होतं। आज जेव्हा आपण पर्यावरणाचा ऱ्हास पाहतो तेव्हा डॉक्टर हेमा साने यांचं जीवन आपल्याला आठवतं। ते म्हणतात की जर आपण प्रत्येकानं थोडं थोडं निसर्गाशी जोडलं तर आपल्या गरजा कमी केल्या तर आपण एक मोठी क्रांती घडवू शकतो। ही क्रांती बाहेरून नाही तर आपल्या आतून सुरू झाली पाहिजे। त्यांचं निधन झालं पण त्यांच्या जगण्याचा संदेश आपल्यामध्ये कायम जिवंत राहील। त्यांच्या निधनानं पुण्यातील बुधवार पेठेत ती गल्ली, तो वाडा, तो परिसर आज शांत झालाय, पण त्यांचे विचार आजही आपल्या मनात घर करून आहेत। तर मंडळी, हा होता डॉक्टर हेमा साने यांचा प्रवास। पण सध्या तुम्ही असं विजेशिवाय राहू शकता का? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या पब्लिक कट्टा या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।